गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम राजोली येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची गंभीर कमतरता भासत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। शाळेतील रिक्त शिक्षक पदांची तात्काळ पूर्तता न झाल्यास शाळेला कुलूप ठोकून आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलाय। तर राजोली जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत एकूण 124 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळेसाठी उच्च श्रेणी मुख्याध्यापक 1, वर्ग 1 ते 5 साठी 3 सहाय्यक शिक्षक आणि वर्ग 6 ते 7 साठी 2 सहाय्यक शिक्षक अशी एकूण 6 पदे मंजूर आहेत। मात्र प्रत्यक्षात फक्त 3 शिक्षक कार्यरत आहेत। त्यापैकी एक शिक्षक दिनांक 3 नोव्हेंबर 2025 पासून नवीन टोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक कार्यासाठी गेल्यानं सध्या राजोरी शाळेत केवळ 2 शिक्षकांवर संपूर्ण 124 विद्यार्थ्यांचा भार पडलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहेत। तर या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या सभापती आम्रपाली डोंगरवार यांच्या उपस्थितीत संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर केले। प्रशासनाने तातडीने शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे। जर शिक्षकांची भरती लवकरात लवकर करण्यात आली नाही तर गावकऱ्यांच्या वतीनं शाळेसमोर आंदोलन छेडून शाळेला टाळा लावण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगराज औरासे यांनी दिली। यावेळी सदस्य शिवदास कोवे, गणेश चौधरी, सदस्य कविता नाकाडे, आशिका राऊत, पालक राजू नाकाडे यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। माझे पूर्ण नाव योगराज आत्माराम औरासे, जिल्हा परिषद शाळा राजोली येथील शालेय व्यवस्थापन समितीतील अध्यक्ष। या ठिकाणी शासनाला विनंती करीत आहे की जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा राजोली ह्या शाळेमध्ये 124 पटसंख्या असून 1 ते 7 वर्ग आहेत। या ठिकाणी अत्यंत शिक्षकांची कमतरता आम्हाला सतत भासत असते। वारंवार शासनाशी पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला एकही आजपर्यंत शिक्षक मिळालेला नाही आणि जे नेवारे सर शाळेला होते त्यांची दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बदली करून आमच्या शाळेला आता उपस्थित एकही फक्त मुख्याध्यापक उपस्थित आहे आणि 1 वर्ष झाला सुद्धा आमच्या केंद्राला केंद्रप्रमुखसुद्धा बाहेरून अर्जुनी मोरगाव या ठिकाणावरून येत आहे। तरी पण राजोली केंद्र अंतर्गत येणारी सर्व शाळा येथील सर्व बिकट परिस्थिती आहे व आमच्या शाळेला लवकरात लवकर शिक्षक देण्यात यावा, कारण की फक्त 2 शिक्षक आमच्या शाळेला उपस्थित राहतात आणि तो केंद्रशाळा असल्यामुळे बाहेर ठिकाणी सुद्धा आम्हाला 1 शिक्षक पाठवावा लागतो, फक्त उरतो 1 शिक्षक। त्यामुळे आमच्या शाळेतील 6 शिक्षकांची भरती लवकरात लवकर करून आम्हाला शिक्षक देण्यात यावा, अन्यथा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आम्ही शाळेला कुलूप लावू असे शासनाला आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत। न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।